माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ। टायमिंग सकाळचे 11:30 वाजलेले आहेत। ब्राह्मण देवता आलेले म्हणजे सत्यनारायणची पूजा मांडत आहेत। इकडच्या रूममध्ये मी सगळी व्यवस्था केलेली आहे, कारण किचनमध्ये ना खूप अडचण होते। एकदम छोटंसं किचन आहे आपलं, आणि इकडे देवाऱ्याजवळ पूजा मांडणी केली तर खूप अडचण होते येता जाता, त्यामुळे मी इकडे केलं। म्हणजे थोडासा स्पेस इकडे जास्त आहे, जास्ती काही पसारा नसतो, त्यामुळे इथं ठीक वाटलं मला। तर सत्यनारायणची पूजा मांडणी झालेली आहे, बघू शकता अशा प्रकारे। फक्त रांगोळी काढायचं राहिलेलं होतं। तिकडे स्वयंपाक पण चालू आहे, म्हणजे तिकडं थोडं इकडं थोडं मजा जरा चालू आहे। तिकडे काही लागलं किंवा रांगोळी वगैरे काढायची आहे तर इकडे येते सगळं देण्याचं काम करत असते, आणि तिकडे स्वयंपाक पण चालू आहे। पुरणपोळीचा स्वयंपाक बनत आहे, पुरण वगैरे तयार झालेली, भाज्या बनलेल्या आहेत, म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेला आहे। आता राहिलेले फक्त पुरणपोळ्या बनवायच्या। तर पुरणपोळी इतक्या लवकर बनवणार नाही मी, अगोदर नैवेद्य बनवून घेते। देवांना नैवेद्य, सत्यनारायणला नैवेद्य, गाईसाठी नैवेद्य काढून ठेवणार आहे। म्हणजे गाय समोर असली तर दीपक जाऊन देऊन येईल, म्हणजे देवांना नैवेद्य दाखवलं आणि गाईला नैवेद्य दिलं तर असं म्हणतात की 36 कोटी देवांना नैवेद्य पोहोचलं। तर गाय समोर आलेली असली तर देणार आहे, नाहीतरी गायच्या नावाचं काढून साईडला ठेवते। ज्या दिवशी गाय येते त्या दिवशी देत असते। तर इकडे सत्यनारायणची पूजा मांडणी झालेली आहे। आता इकडे करत आहेत कृष्ण भगवानचा अभिषेक। अभिषेक असं 5 वेळा केलं जातं, आणि मग त्यांना पूजेच्या जागेवर स्थापित केलं जातं। मग कथा वाचवायला सुरुवात करणार आहेत। तर बाबा आहेत, दिनेश आहे। दिनेश थोड्या वेळामध्ये जाणार आहे भालकीला, कॉलेजला जाणार आहे, कारण हाल तिकीट आणायचं आहे दिनेशचा। सकाळी व्हॅनला तो गेलेला नाही, म्हणत होता दुपारी जाणार आहे, त्याची मित्रमंडळी आहे सोबत, तर सगळेजण जाणार आहेत मिळून। तर तेच मला सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर तो जा, म्हणजे पूजा वगैरे करून देवाचे दर्शन करून प्रसाद घेऊन जा। इकडे पूजन होत आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करत आहे, आणि ज्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे पाहुण्यांना त्यांना पण मी 1-2 वेळा फोन लावला। सकाळी 1 वेळा लावलेला होता, म्हणजे 11:30 वाजता किंवा 12-12:30पर्यंत घरी या, म्हणजे त्यांची शेताकडची कामं वगैरे राहतात, तर ते झालं तर ते जसं त्यांना वेळ भेटेल तसं ते येतील। तर थोडंसं लवकर आलं तर म्हणजे अगोदर त्यांना जेवायला वाढायचं असतं, कारण त्यांनाच आपण सवाष्णी सांगितलेले आहे, मग बाकीच्यांना नंतर सांगायचं असतं। इकडे अभिषेक चालू आहे, बाबा पण बसले पूजेमध्ये, आणि माझ्या जरा चालू आहेत। आता कंटिन्यू तर बसणं काही होणार नाही, कारण आपल्याला आता सगळीकडे बघायचं असतं, स्वयंपाक पण करायचा आहे, आणि इकडं पण जे जे लागते ते आणून देत आहे। दीपक पूजेला बसलेला आहे। यांना फोन केला होता तर यांना काहीतरी काम आलेलं आहे, तर त्यांना यायला जमलेलं नाही आहे। असं दोघं भाऊ आहेत, दीपक दिनेश, तर सगळं दिनेश आणून देत आहे। दीपक पूजेला बसलेला आहे, आणि ब्राह्मण देवता इकडे मंत्र म्हणत पूजा करत आहेत। अभिषेक चालू आहे, तर पूजा आणखीन संपन्न होत आहे, म्हणजे कथा चालू आहे तोपर्यंत दिनेश आवरला, म्हणजे त्याच्या मित्राचा फोन आलेला होता। सगळं आवरला, रेडी होऊन तो भालकीला निघालेला आहे जाण्यासाठी, हाल तिकीट आणण्यासाठी। मी म्हटलं बसला म्हणजे एसटीला जा, थोड्या वेळानं जा, पण नाही, आता कसं जाणार काय माहिती, इतकी घाई गडबड। मला आता स्वयंपाकाची घाई गडबड आहे, तितकं मीही लक्ष दिलेलं नाही आहे। आणि दीपक बसलेले पूजामध्ये, बाबा पण तिथंच बसलेले आहेत। तर दिनेश रेडी होऊन पटकन निघून गेलेला आहे। असो, इकडं आता मी बनवत आहे बिनीसची भाजी, म्हणजे भरडा बनलेला आहे, आमटी बनलेली आहे। आता फक्त बिनीसची भाजी बनवायची आहे। तर कशा पद्धतीने बनवत आहे, कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, लसूण टाकलेलं आहे मोठा मोठा ठेचून, परतून घेतला, आणि खडे मसाले पण टाकले, ते 1 तेजपत्ता आणि 3-4 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत, मस्त फ्लेवर येतो। नंतर मी लाल मिरची पावडर, हळदी पावडर टाकलं, परतून घेतलं। नंतर मी शेंगदाण्याचा कूट 1 ते 1.5 वाटी टाकलेले आहे। तर थोडासा कामाचा नियोजन, काय स्वयंपाक बनणार याचा नियोजन कालच केलेला होता। शेंगदाणे भाजून वाटून मी ठेवलेले होते, म्हणून आता सोप्या पद्धतीने झटपट ही कामं होतात। म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात, आवरून ठेवलं ना सकाळी आपल्याला थोडंसं सोप्या पद्धतीने आपली कामं होऊन जातात। जसं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे थोडासा खिचाट असतो, यामध्ये वेळही भरपूर लागतो, खूप साऱ्या भाज्या असतात। तरी पण मी यामधलं कोशिंबीर तितकी स्किप केलेली आहे, कारण खूप साऱ्या भाज्या बनलेल्या आहेत। पंचामृत आहे, बिनीची भाजी आहे, भरडा आहे, आमटी आहे, त्यामुळे म्हटलं राहू दे। आणि भजी पापड पण बनणार आहेत, म्हणजे बेटर बनवून ठेवलेले, फक्त मला भजी जे आहेत ना ते काढायचे आहेत, पापड फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इकडं मी फोडणी तयार झाल्यानंतर बिनीश टाकले, परतून घेतलं, थोडा वेळ पाणी टाकलेलं आहे, शिजत ठेवलेलं आहे। तर इकडं कथा वाचन चालू आहे, आणि कथा वाचवतात म्हणजे 5 अध्याय असतात। एक अध्याय संपल्यानंतर ब्राह्मण देवताना बाबांना समजावून सांगत आहेत की कशा पद्धतीने, म्हणजे कथा कशी आहे सत्यनारायणची, सगळ्यांनी ऐकलेली आहे, कशा पद्धतीने ती कहाणी आहे ते सांगत आहेत बाबांना। म्हणजे बाबा विचारत आहेत की कशा पद्धतीने काय काय झालेलं आहे, तर ब्राह्मण देवता सांगत आहेत, 1-1 लाईन वाचल्यानंतर त्यांना सांगत आहेत, 1-1 अध्याय संपल्यानंतर। तर त्यांचं चालू म्हणजे निवांतपणे ते तिकडं कथा वाचवत आहेत, आणि ऐकत ऐकत मी इकडं स्वयंपाक पण करत आहे, कारण आता तिथं बसून ऐकले तर स्वयंपाक राहून जाणार आहे, त्यामुळे येरजाऱ्या करत हिंडत फिरत नंतर इकडं स्वयंपाक पण बनत आहे, कथा पण म्हणजे ऐकत आहे मी। असं इकडं कणिक मी आणखीन 1 वेळा मऊ करून घेतली, म्हणजे पुरणपोळीची कणिक कशी असली पाहिजे, एकदम छान मऊ सुद्धा अशी, जास्त मेहनत लावून आपल्याला ते मळून घ्यायची असते। म्हणजे कणिक मळून मी 1 तास झालं, व्यवस्थित भिजलेले आहे, भाजी पण बनवून तयार झाली। तर इकडे हाताला थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्यामध्ये पाणी ॲब्झॉर्ब करायचं आहे कणिकमध्ये, एकदम खूप सारं पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला,
थोडंसं पाणी टाकून छान कणिक मळून घ्यायची आहे, म्हणजे छान अशी मऊसूत सैल बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर आता पटकन पुरणपोळी बनवून घेऊ. जसं पुरण आणि कणिक परफेक्ट असली पुरणपोळी परफेक्टच बनते. तर अगोदर मी नैवेद्य बनवून घेत आहे, कारण इतक्या लवकर पुरणपोळ्या मी बनवणार नाही. पुरणपोळी ना गार असली तर खाऊशी वाटत नाही. पुरणपोळी कशी असली पाहिजे, तव्यावरची ताटात आणि वरती तूप, मस्त कॉम्बिनेशन आहे, तेव्हाच पुरणपोळी खाल्ल्यासारखी होते. आणि माझी पुरणपोळी कशी असते ना, कणिक कमी असतं, पुरण खूप सारं भरते मी. ते पुरण असो किंवा आपण पराठे बनवतो ना, आलूचे किंवा गोबीचे कसेही पराठे बनवतो, त्यामध्ये स्टफिंग खूप घालते मी. मला असं वाटतं ना, पराठा असो ती पुरणपोळी असो भरलेली असावी, 1-2 खावं मन तृप्त व्हावं तशा प्रकारे. तर इकडे मी अगोदर नैवेद्य बनवून घेते देवाला, गाईला, सत्यनारायण भगवानला. आणि आणखीन सासूबाईची फोटो ठेवून मी पूजा केलेली नाही. जेव्हा मी अगोदर म्हणलेलं होतं की सासूबाईंना नेसवण्यासाठी साडी आणलेली आहे आम्ही, त्यांची पण पूजा करते मी प्रत्येक नव्याला. तर खूप सारे त्यांची कमेंट अशी होती की ताई आम्हाला पण सासूबाई नाही आहेत. तर ज्यांच्या घरी सासूबाई नाही आहेत ना, त्यांच्या घरी पूर्ण जिम्मेदारी घरची आपल्यावरती येते. कारण वडीलधाते माणसं जेव्हा घरी असतात, सासूबाई सासरे, तेव्हा काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात, आपण त्यांना विचारून करत असतो. पण ज्या वेळेत ते नसतात त्यावेळेत ना खूप पंचायत येते प्रत्येक गोष्टीची, की कुणाला विचारायचं. छोट्या छोट्या गोष्टी येतात, कशा पद्धतीने ते केल्या जातात आपल्याला काही माहिती होत नाही. होतं माहिती, करत गेलो तर माहिती होतं, पण त्याला भरपूर वेळ लागतो. पण जसं घरामध्ये सासूबाई असले ना, तर सगळी कामं जे आहेत ना आपण जिम्मेदारीनं करत असतो. तर सासूबाई असणं गरजेचं आहे, आईचं रूप असतं सासूबाई. पण आता नाही तर आता त्याला काही पर्याय नाही आहे. जसं माझी परिस्थिती आहे, सगळी पूर्ण घरची जिम्मेदारी माझ्यावरती आहे. जसं मी मोठी सून आहे घरची, त्यामुळे जीही कामं आहे, जीही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, रीतरिवाज आहेत घरचे, पूर्णपणे माझ्यावर असतात. तर सगळं मी विचारून करत असते, कारण सासरे तर आहेत, त्यांना विचारत असते खूप काही गोष्टी. तरी पण बघा, सासूबाईची बरोबरी कोणी करू शकत नाही. जशा पद्धतीने सासूबाई आपल्याला सांगते, शिकवते ना, तशा पद्धतीने कोणीही सांगत नाही, जमतच नाही कुणाला. पण आता नशिबाच्या गोष्टी आहेत. तसंच आहे, लग्नाच्या अगोदरच आमच्या सासूबाई ज्या आहेत ना नव्हत्या. कसं आहे त्यांचं काय मला काहीच माहिती नाही आहे. फक्त अशा पद्धतीने मी पूजा करते जशा प्रकारे मला सांगितलेलं आहे. म्हणजे अगोदर जेव्हा मला सांगितले आमची ताई नणंदबाई, तेव्हापासून मी अशाच प्रकारे पूजा करत असते. प्रत्येक नव्याला किंवा श्राद्धा दिवशी मी पूजा करत असते. म्हणजे वर्षातनं 2-3 वेळा अशा प्रकारे आम्ही पूजा करतो आणि यांच्या नावावर मी सवाशीण जीव घालते अशा प्रकारे. तर प्रत्येक नव्याला आम्ही अशा प्रकारे साडी आणत असतो. तर इकडं मी पुरणपोळ्याचा स्वयंपाक करत आहे. आता इतक्यात वीर सवाशीण पण येतील. तर सत्यनारायणची पूजा झालेली आहे. ब्राह्मण देवता आता परत गेल्या, म्हणजे शिदा वगैरे मला त्यांना बांधून द्यायचा होता, पण त्यांनाही घाई गडबड होती. तर उद्या देणार आहे, म्हणजे आता जी ही पूजेची सामग्री असते ना, ते पण ते काढून न्यायला येतात. तर उद्याच्याला मी सीदा वगैरे बांधून ब्राह्मण देवताला देणार आहे, कारण आता खूप घाई गडबडी हे आहे मला, त्यामुळे राहू दिलेलं आहे. म्हणजे जवळपासच त्यांचं घर आहे, दूरचे नाही आहेत ते. तिकडे सासूबाईचा फोटो ठेवून मी पूजा केलेली आहे. थोडंसं काय झालेलं ना, एडिटिंगमध्ये क्लिप मागं पुढे झालेले आहेत, त्यामुळे ना तुम्हाला अगोदर मी पूजा केलेली दिसलेली आहे सासूबाईंची, नंतर मी इकडं साडी काढायचं दिसत आहे. तर थोडंसं झालेलं आहे प्रॉब्लेम एडिटिंगमध्ये, असं होत आहे ना. तर इकडं ही पिवळ्या कलरची साडी आणलेली आहे. तरी बघा, आणि ही जी साडी आणलेली असते ना आपल्याला सवाशीण पुजण्यासाठी, तर ही साडी आपणच घालायची असते, कुणाला द्यायची किंवा करायची नसते. तर ही साडी आणलेली आहे. तर आता ही मी साडी अशा प्रकारे, म्हणजे चेर ठेवलेली आहे, त्यावरती मी निर्या करून, जसं आपण साडी घालतो ना तशा प्रकारे मी निर्या वगैरे करून पदर पांघरून मी पूजा करत आहे, जशा प्रकारे मला येतं तशा प्रकारे. नंतर इकडं सत्यनारायणची पूजा आहे, त्या साईडला मी इकडं ठेवलेली आहे, ही पूजा मांडण करत आहे. साडी अशा प्रकारे मी निर्या करून ठेवलेल्या आहेत, पदर घेतलेला आहे. नंतर मी सासूबाईचा फोटो, नंतर एक हे बनवलेलं असतं, मूर्ती बनवलेली असते बघा चांदीची, ते पण ठेवायचं असतं आपल्याला, म्हणजे सासूबाईचीच ती मूर्ती बनवलेली आहे, ते पण पूजेला मी ठेवलेली आहे. आणि दीपक इकडं मला काय काय लागतं सगळं आणून देत आहे. नंतर जी सत्यनारायणची पूजा झालेली आहे, ब्राह्मण देवताचे मी पाय धुलेले आहेत. ते पाणी घरभर शिपायचं असतं, आपल्याला टाकायचं नाही, ते पाणी शिपत होता घरभर प्रत्येक कोपऱ्याला. तर इकडं थोडंसं एडिटिंगमध्ये मागं पुढं झालं, त्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे, म्हणजे बघितल्याच वस्तू डबल दिसत आहे. असं इकडं मी फोटो ठेवून पूजा वगैरे करत आहे. आणि इकडे भजे पण तळायचे आहेत मला, म्हणजे कमी वेळामध्ये सगळं आपल्याला आवरायचं असतं. थोडीफार तयारी अगोदरच केली, म्हणजे 1 दिवसाची जी असते ना स्वयंपाक, त्याची तयारी मी 2 दिवस अगोदरपासूनच लागलेली होते. म्हणजे 8 दिवस झाले याच कामात आहोत आपण. म्हणजे कसं असतं ना, कुठलीही कामं असो, तयारी अगोदर करून ठेवली ना, ती कामं ज्या वेळेत आपल्याला करायची त्यावेळेत खूप कमी वेळात ते होतात. तर इकडं ब्राह्मण देवताचे पाय धुवून आम्ही पूजन केलेलं होतं आणि त्यांचं दर्शन घेतलेलं होतं, म्हणजे एक देवरूपच मानलेलं जातं ब्राह्मण देवतांना. तर ब्राह्मण देवता गेल्यानंतर मी पटकन इकडं भजे, पापडं, पुरणपोळ्या आणि सासूबाईंचा फोटो ठेवून पूजन मी केलेलं आहे. तिकडे भजे पण मी फ्राय करून घेत आहे. पापडं अगोदरच फ्राय केलेले आहे, म्हणजे अगोदर जेव्हा आपण तेल घेतो ना खूप सारं,
त्यामध्ये अगोदर पापडं फ्राय करायचे म्हणजे व्यवस्थित ते तळले जातात. मग नंतर थोडंसं तेल असलं तर भजा व्यवस्थित तळला जातो. तिकडे भाजी बनलेली, जीही स्वयंपाक बनत आहे मी छोट्या पातेल्यात काढून साईडला ठेवलं, कारण किचनवरती खूप स्पेस धरतं होते, त्यामुळे पटकन मी काढून ठेवत आहे. तर पापडं मी तळलेला अगोदरच तळलेले पण तुम्हाला आता दिसत आहे, असो एडिटिंगमध्ये मागं पुढे झालेला आहे. तिकडे पापडं फ्राय करून घेऊन मी पटकन पुरणपोळीलाही कणिक मळून घेते आणि जसं पाहुणे आले तसं मी पुरणपोळ्या करून घेते. म्हणजे पुरणपोळी ना गार झालं तर खाऊशी वाटत नाही, फक्त मी नैवेद्य करून घेणार आहे आणि देवांना अगोदर नैवेद्य दाखवणार. नंतर पाहुणे आल्यानंतर वीर सवाशींचे आपल्याला पाय धुवायचे, त्यांचं पूजन करायचं असतं, आरती करायची असते, त्यामध्ये थोडासा वेळ लागतो. तर अगोदर ही सगळी कामं मी छोटी छोटी करून घेते. मग त्यानंतर मग त्यांचं पाय वगैरे धुणं हे मग, आणि यांना पण फोन लावायचा, यांना पण बोलवायचं आणि आईच्या फोटोला हार पण आणायचा आहे. म्हणजे दीपक दिनेशला सकाळी सांगितलेलं होतं, तर 2 हार घेऊन आले आणि ते मी पूजेलाच घेतलेल्या होत्या. तर यांना सांगितलेलं आहे तर येते वेळेस हार पण घेऊन येतील. तर इकडे मी नैवेद्य बनवलेला आहे. तर दीपक नैवेद्य सगळं लावत आहे. म्हणजे आता म्हणलं दीपकला अगोदर देवाला तू नैवेद्य दाखव, सत्यनारायणला नैवेद्य, नंतर देवाला, गाईला, तुळशीला, सगळ्या देवांना, परडीत, कोठंब्यात सगळ्या देवांना इकडे नैवेद्य घेतलेला आहे. जे स्वयंपाक बनलेले पूर्णपणे नैवेद्यावर ठेवलेलं आहे, तोपर्यंत इकडे मी पुरणपोळी बनवून घेत आहे. तर पुरणपोळी परफेक्ट बनण्यासाठी इकडं कणिक आणि पुरण जे आहे ना अशा प्रकारे लागणार आहे. म्हणजे कणिक जास्ती थिक्क झाली, पुरण थोडंसं सैल झालं तरी पण जमणार नाही, पुरणपोळी बिघडणार, व्यवस्थित होणार नाही. आणि पुरण जास्ती सैल झालं आणि पीठ थिक राहिलं तरी पण जमणार नाही. म्हणजे दोन्ही आपल्याला व्यवस्थित आणि बरोबर लागणार आहेत, बघू शकता अशा प्रकारे. आणि पुरणपोळी माझी कशी असते ना, कणिक मी थोडी घेते, पुरण जास्त भरते, म्हणजे एकदम भरलेली अशी पुरणपोळी मी बनवत असते. तर पुरणपोळी मी भरलेला आहे, उंडा कुठूनही फुटला नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे. तोंड बंद करून हलक्या हाताने मी लाटून घेतलेला आहे आणि पॅनवर थोडंसं तेल शिपडायचं अगोदर. पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे आणि त्यावरती पुरणपोळी टाकायची आहे आणि आलट पलट करत आपल्याला पुरणपोळी सेकून घ्यायची आहे. बघू शकता अगदी झटपट फुलून तयार होते, जास्त वेळ लागत नाही याला. आणि हे जे पॅन आहे ना ते डोसा पॅन आहे. म्हणजे तुम्ही म्हणत होता की हे डोसा पॅन आहे, यावरती तू पुरणपोळ्या बनवते का? म्हणजे लोखंडी तवा जो येतो ना त्यावरती पुरणपोळ्या परफेक्ट बनतात, पण हे जे पॅन आहे ना डोश्याचं, ते डोसे व्यवस्थित उठत नाही, त्यामुळे मी चपाती किंवा पुरणपोळी बनवत असते त्यावरती, आणि भाकरी जे आहेत ना ते लोखंडी तव्यावर बनवत असते. तर दीपक इकडे नैवेद्य दाखवत आहे देवाला, नंतर परडीत, नंतर कोठंब्यात ठेवलेले आहे अगोदर, आणि नंतर सत्यनारायणची मी नैवेद्य काढून दिलेले आहेत. सत्यनारायणला नैवेद्य, नंतर गाईसाठी, तुळशीसाठी सगळ्या देवांना नैवेद्य काढून घेतलेला आहे. तर बघू शकता एकदम टम्म फुललेली पुरणपोळी. म्हणजे पुरणपोळी कशी असली पाहिजे ना, एकदम भरलेली असली पाहिजे. एक पुरणपोळी खाल्ली की मन तृप्त व्हावं अशी पुरणपोळी मी बनवत असते. आणि जो अगोदरचा व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ताईंना दीपकचं अभिनंदन केलं. म्हणजे मी म्हणलेलं होतं की दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे इंडियन आर्मीमध्ये. तर याबद्दल तुम्ही सगळ्यांनी दीपकचं अभिनंदन केलं, दीपकला कॉंग्रॅच्युलेशन दिलं, मला पण दिलं. त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून मी आभारी आहे. माझं जेही सुखदुःख आहे मी शेअर करत असते आणि त्यामध्ये तुम्ही खूप सारा माझा सपोर्ट करत असता. मला खूप छान वाटतं. म्हणजे प्रत्येक सुखाची गोष्ट असो दुःखाची असो मी शेअर करत असते. त्यामध्ये तुमचे असे कमेंट येत असतात, ते दुःख असलं तर त्यामध्ये काहीतरी तुम्ही सांगता की मला शांतता वाटते तुमचे कमेंट वाचल्यानंतर, आणि काही आनंदाचे क्षण असले ते पण मी शेअर करते, त्यामध्येही तुमचा खूप सारा सपोर्ट भेटतो. तर तुमच्या अशा सुंदर सुंदर कमेंटबद्दल तुमच्या अगदी मनापासून मी आभारी आहे. तर पाहुणे मंडळी आलेले आहेत, म्हणजे स्वयंपाक बनत होता तोपर्यंत आलेले आहेत. आल्यानंतर सगळ्यांना पाय धुवायला पाणी दिलेले, पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे. आणि हे त्यांचं बाळ आहे, बघू शकता याच्यावर जरा चालू आहेत, मधून बाहेर चालू आहे. त्याला सतत पाणी लागणार आहे, म्हणजे पाणी नेत आहे, पित नाही आहे, खाली सांडत आहे आणि पाय निष्ठत आहे त्याचा, त्यामुळे देत नाही. मी फक्त ग्लासात थोडंसं पाणी टाकून दिलं, म्हणजे मुलांचं ना वेगळंच असतं, थोडंसं पाणी दिलं ना छान वाटतं त्याला. देत नसलं तर मग रडत जात आहे, म्हणून मी थोडंसं पाणी दिलं. नंतर मी मला जेवण कर, तर प्लेट घेऊन आला पटकन आणि काय द्यायचं द्या. तर त्यामध्ये मी भात दिलं, तर भात नेऊन ठेवले, त्याला जेवण वगैरे काय करायचं नाही आहे, फक्त पाणी प्यायचं आहे. म्हणत आहे मला फक्त पाणी द्या, आणि नेऊन सांडत आहे, पित नाही आहे, त्यामुळे देत नाही. त्याच्यावर जरा चालू आहे सतत मधून बाहेर चालू आहे. तोपर्यंत मी इकडं ताट लावून घेत आहे. म्हणजे सासूबाईंना आणखीन मी पोळ्याचा म्हणजे जे स्वयंपाक बनलेला आहे ते अशा प्रकारे ताट भरून ठेवायचं असतं आपल्याला. पूजा वगैरे झाल्यानंतर मग परत मी आरती करणार आहे. तोपर्यंत हे पण आलेले आहेत. तर मी नैवेद्य अगोदर घेऊन आलेले आहे आणि अशा प्रकारे मी ओटी भरलेली आहे. म्हणजे ब्लाऊज पीस, गहू, सुपारी, बदाम हे ठेवलं आणि हे इकडं दस्ती टोपी पण ठेवलेली आहे. अशा प्रकारे मी ओटी भरलेली आहे सासूबाईंची. आणि हे हार पण घेऊन आलेले आहेत. तर हार मी सासूबाईंना घातलेला आहे आणि फुलंही वाहत आहे. आणि जी नैवेद्य थाळी आहे ना, पुरणपोळीची थाळी, ते पण मी खाली ठेवली. म्हणजे घास मोडून अगोदर मी थोडंसं घास आपल्याला खाऊ घालायचं आहे आणि मग ताटली खाली ठेवलेली आहे.
आणि हे फ्रेश झालेत आल्यानंतर, म्हणजे गॅरेजमधून येतात त्यामुळे आल्यानंतर अगोदर फ्रेश झाले, म्हणजे जे घरामध्ये पूजा वगैरे असली की त्या दिवशी सवळं घालत असतात हे. तर सवळं घालून आलेले आहेत आणि अगोदर इकडे देवदर्शन घेत आहेत, म्हणजे हळदी कुंकू वाहून. त्यांना फोन केलेला होता जेव्हा आरती होत होती, पण त्यावेळी त्यांना काहीतरी काम होतं त्यामुळे आलेले नाहीत. आता आल्यानंतर पूजन करून घेतले, देवाचे दर्शन करून घेतले. आता सासूबाईंचे दर्शन करून घेऊ. तर हार मी घातलेला आहे, हळदी कुंकू वाहिलेले आहेत आणि आरती करून घेऊ. म्हणजे नैवेद्य वगैरे मी घास मोडून अगोदर दाखवला, नंतर कावळ्यासाठी आपल्याला ठेवायचं असतं, गाईसाठी द्यायचं असतं, तेव्हाच नैवेद्य पोहोचला असं मानलं जातं. तर ठेवलेलं आहे. आता दर्शन करून घेऊ. आणि येते वेळेस नाही गजरे पण घेऊन आलेले आहेत, म्हणजे आता सवासिनींना लावण्यासाठी 2 सवासिनी आहेत, तर त्यांना लावण्यासाठी इथं गजरे घेऊन आहेत. आणि मी जे गजरा लावलेले सकाळी दिनेश घेऊन आलेला आहे. ज्यावेळेस मी फुलं आणायला लावलेले होते ना, फक्त देवांसाठी घेऊन आलेले होते, पण हे येते वेळेस ना आईच्या फोटोसाठी मोठा हार, नंतर गजरे पण घेऊन आलेले कलरफुल आहेत, ते पण मी ताटात काढून घेतलेले आहेत. आता पटकन वीर सवाशींचे हे आपण पाय धुवून घेऊ. तर सगळेजण आलेले बसलेले आहेत. आता पटकन पाय धुवून घेतो आणि त्यांना जेवायला वाढतो. अगोदर वीर सवाशीन जेवण केलं की मग आपल्याला सगळ्यांना नंतर जेवण वाढायचं, म्हणजे जेवायला वाढायची परमिशन असते. तर इकडं या काकूच आहेत, म्हणजे आपले पाहुणेच आहेत. तर आल्यानंतर अगोदर पुरणपोळ्या करायला थांबलेल्या होत्या, म्हणत होत्या तोपर्यंत तू सगळं आवर, मी तोपर्यंत पुरणपोळ्या करून घेते. तर थोड्याफार पुरणपोळ्या यांनी बनवल्या, म्हणजे खूप साऱ्या पुरणपोळ्या मी बनवत नाही, वेळ होता माझ्याकडे बनवण्यासाठी, तरी पण मी बनवला नाही, कारण का पुरणपोळीना गार झाली तर खावंशी वाटत नाही. जसं जेवण करायला बसतात तशी मी पुरणपोळी बनवत असते. म्हणजे बाकीचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आमटी आणखीन गरम करून घेते आणि सगळ्यांना एकत्र जेवायला वाढणार आहे. म्हणजे दीपक आहे सगळ्यांना जेवायला वाढेल, बाबा हे सगळेजण बसतील. यांचं म्हणणं असं आहे की एक वेळा मी गॅसला जाऊन येतो, आल्यानंतर आपण सगळेजण जेवण करू, अगोदर पाहुण्यांना सगळ्यांना वाढ. पण एक वेळा हे गेल्यानंतर लवकर घरी येणार नाहीत, त्यामुळे सगळ्यांनाच मी एकत्र जेवण करायला बसवणार आहे. आणि बाबांचं दीपक दिनेशचं नाश्ता सकाळी झालेला आहे, पण हे आणि मी दोघंजण काही खाल्लेलं नाही, कारण आपल्याला वीर सवाशीन पुंजायची असते. तर इकडं अशा प्रकारे आम्ही पाय धुलेले आहेत सवासनीचे, म्हणजे अगोदर सासूबाईंच्या नावावर आम्ही घालतो म्हणून अगोदर सवाशींचे पाय धुलेले आहेत. आणि हळदी कुंकू लावून, फुलं वाहून, अक्षदा वाहून पूजा केलेली आहे. नंतर कुंकाचा टिळा लावलेला आहे. आणि हे जी फुलं आहेत ना, गजरा आणलेला कलरफुल आहे, 2 कलरचे आहेत, ते पण मी दिलेले आहेत. तर आता आरतीही करून घेते आणि दर्शन करून घेऊ. म्हणजे पूर्वज आहेत, आता आज यांना जे मान दिलेलं असतं ना, ते आपले पूर्वज आहेत, म्हणजे आजोबा पणजोबा सगळ्यांचाच मान आज यांना देण्यात येतो. तशा प्रकारे आपल्याला पूजा करायची असते पाय वगैरे धुवून. तर अशा प्रकारे आम्ही पूजन करत आहोत. तर तुमच्या घरी नव्याची पूजन कशी केली जाते, म्हणजे वीर सवाशींची पूजा कशी केली जाते, नक्की मला सांगा. म्हणजे आमच्या घरामध्ये अशी पद्धत आहे, प्रत्येक वर्षी आम्ही नव्याला अशा प्रकारे पूजन करतो. तर इकडे नाम मोडून घेत आहेत. नंतर यांचे पण पाय धुलेले आहेत, हळदी कुंकू फुलं वाहून पूजन करून घेऊ आणि मग पटकन जेवायला वाढणारे. लेट झालेलाच आहे, मी खूप फास्टमध्ये सगळी कामं केली, म्हणजे 11 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक माझा झालेला होता, सत्यनारायणचे पूजन झालेलं होतं, कथा झालेली होती. तरी पण हे येता येता थोडासा लेट झाला यांना, म्हणजे 12 सव्वा 12 वाजेपर्यंत घरी आलेले होते पाहुणे. आल्यानंतर थोडा वेळ बसणं, बोलणं, पाणी वगैरे पिणं, मग नंतर सासूबाईंच्या फोटोची पूजा करणं, नैवेद्य दाखवणं, हे सगळं झालं. यामध्ये एक अर्धा तास गेलेला आहे, म्हणजे आता 12:30 पावणे 1 झालेले आहेत. तर झालेलं आहे यांचं पाय वगैरे धुवून दर्शन झालेलं आहे सगळ्यांचं. आणि हे बघा याचं किती चाललेलं आहे धिंगाणा, मधून बाहेरून मध्ये जरा चालू आहेत, पाणी सांडणं हे करणं चालू आहे बाळाचं. म्हणजे कसं मुलांचं वेगळंच असतं, जे लहान मुलं असतात ना त्यांचे विचार वेगळे, एकदम बिंदास एकदम फ्री राहतात ते, कशाचं टेन्शन नाही, कशाचं झंझट नाही, काही नाही, जे हातात आलं ते सांडा लावणा करा, घरभर हिंडा, ते नवीन असो जुना असो काही घेणं त्यांना नसताना असो. आता सगळं मी इकडं काढून देत आहे, म्हणजे जेवायला दीपक आणि मी जेवायला वाढत आहोत आणि सगळ्यांना जेवायला बसवलेलं आहे. तर बाबा आले नाही, बाबांना एक वेळा फोन केला पण आता बाहेर गेलेत, म्हणत होते सगळे नाश्ता झालेले पोटभर नंतर जेवण करेल. तर अगोदर वीर सवासींना आपल्याला जेवायला वाढायचं आहे. तर बाळाला बघू शकता तुम्ही, त्याची आई कुठे काय त्याला काही घेत नाही, फक्त आपलं पतवाळी घेऊन बसलेला आहे, नंतर आसनावर बसलेलं आहे मस्त. तर आता जेवायला वाढूया सगळ्यांना. तर इकडं पत्रवाळी वाटी हे सगळं ठेवलेलं आहे, यामध्येच मी सगळ्यांना जेवायला वाढत आहे. तर अगोदर मीठ लावलेलं आहे, आता भरडा आणि मग भाजी, अशा प्रकारे आम्ही जेवायला वाढत आहोत सगळ्यांना. आणि पुरणपोळ्या पण थोड्याफार बनवल्या, म्हणजे काकू ज्या आलेल्या होत्या आल्यानंतर अगोदर थोड्याफार पुरणपोळ्या बनवल्या, पण ते गार झालेले. आता मी गरम गरम पुरणपोळ्या बनवून सगळ्यांना जेवायला वाढते. आणि गावाकडून यशवंत आणि पूजा येणार आहेत, पण गावामध्येही कुठंतरी त्यांना आमंत्रण आलेलं आहे म्हणत होते, तर तिकडे जेवण वगैरे करून ते थोड्याशा वेळाने येतील असं म्हणत होती पूजा. म्हणजे आत्ताच फोन आलेला होता, आणखीन 1 तासानं पूजा येणार आहे. तर असं तोपर्यंत वीर सवाशी, नंतर जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण जेवण करायला येणार आहे. नंतर वरची किरायेदार पण मी सांगितले, तुम्ही म्हणता ना की किरायेदार दिसत नाही ते कधी,
तर हो, आज किरायेदार तुम्हाला दिसतील, म्हणजे मी सांगितलेले आहे त्यांना जेवण करण्यासाठी. तर इथं बघा बाळानं काय केलं, आतापर्यंत इतकी धिंगामस्ती करत होता ना, शेवट पाणी सांडला. म्हणजे जसं मी पत्रावळी वाढलेली होती ताट, त्यामध्ये पूर्णपणे पाणी टाकलेलं आहे. असो, पाणी पाणी मुलांना पाणी खूप आवडतं, पाण्यात खेळायला खूप आवडतं. सांडलेलं आहे, पुन्हा व्यवस्थित पुसून घेतला आम्ही आणि फॅन ऑन केलेला आहे, म्हणजे पाणी हडकत राहील. आणि दुसरीकडे पत्रावळी वाढलेली आहे, म्हणजे यांना जे वाढलेली होती तेच त्यांना वाढली आणि आता यांना परत वाढूया. तर अगोदर दीपक इकडे प्रसाद आणि तीर्थ देत आहे, सत्यनारायणचा प्रसाद सगळ्यांना अगोदर देत आहे. तोपर्यंत मी सगळ्यांना जेवायला वाढते. तर इकडं सगळंच बनलेलं आहे आज. मी जसं तुम्ही 2-3 व्हिडिओमध्ये मी डिवाईड केलेलं आहे, एकाच व्हिडिओमध्ये इतकं सगळं दाखवता आलेलंच नाही, खूप व्हिडिओ मोठा होत होता. त्यामुळे 2-3 व्हिडिओ जर तुम्ही अगोदरचे पाहिले तर पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजून जाईल की कशाप्रकारे मी पुरणपोळीचा स्वयंपाक कामाचा नियोजन कशाप्रकारे केला. म्हणजे ज्या दिवशी आपल्या घरी 4 चौघं जेवण करायला येणार आहेत, पाहुणे येणार आहेत, गोंधळ होतो आपला. त्यामुळे अगोदरच मी तयारी करत असते, म्हणजे जास्ती गोंधळ होऊ नये आपला. त्यामुळे तर इकडं गरम गरम पुरणपोळ्या मी बनवल्या. तर हे वाढत आहेत आता, म्हणजे अगोदर जेवण करायला बसलेले होते, लेट होत होता म्हणून जसं मी गरम गरम पुरणपोळ्या बनवल्या तशा पटकन हे वाढत आहेत सगळ्यांना. आणि असं काही नाही की हे करायचं काम आहे, हे नाही करायचं, हे तिलाच करायचं, असं काहीच नाही आहे. ते दीपकचे पप्पा असो किंवा दीपक दिनेश असो, सगळेजण पूर्णपणे माझी मदत करत असतात. फक्त इतकंच असतं की यांना वेळ भेटत नाही. जसे गॅरेजला जातात तिथं त्यांना भरपूर काम असतं, तर घरी येऊन कुठे काम करायला यांना जमत नाही. पण ज्या वेळेत हे काम करण्याची परिस्थिती येते त्यावेळेत पूर्णपणे कामं करत असतात. ते जेवायला वाढायचं असो किंवा आणखीन दुसरं कुठं काम असो, पूर्णपणे सगळ्यांची मला हेल्प भेटत असते. तर जी गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे तो पण जेवण करायला आलेला होता. तर दीपकला आणि त्याला मी दोघांना जेवायला वाढलं. नंतर इथं जी स्वामी आली होती पूजन करायला आपल्या घरी, म्हणजे ब्राह्मण देवता, त्यांची आई आली होती, कारण ते जेवण करायला आलेले नाही. त्यांना मी सांगितलेलं होतं, पण 2-3 ठिकाणी होतं तिथं जेवण केले असावे. नंतर त्यांची आई आलेली होती, त्यांना जेवायला वाढलं. किरायेदाराला तुम्ही बघितलं, आलेले होते 2 मुलं बाळ घेऊन, तर त्यांना पण मी जेवायला वाढलेलं आहे. पूजा आलेली तितक्यामध्ये, म्हणजे सगळं आवरत होते तितक्यात पूजा आली. पूजा आल्यानंतर अगोदर देवदर्शन करत आहे. आणि साडीचं खूप हे असतं आपल्याला लेडीजला, किती साड्या असो, परत आपण साडी बघतच असतो की कसली साडी आहे काय नाही. अगोदर आल्यानंतर साडी बघत आहे की कशी साडी आहे. तर म्हणत होती खूप छान आहे, पण रंग तितका पिवळा आहे, मला थोडासा पिवळा रंग आवडत नाही, पण असो छान आहे. तर इकडे मी चपाती आणि पुरणपोळ्या बनवत आहे, म्हणजे पूजाला ना चपाती खायची आहे. आता जिथं आमंत्रण आलं होतं तिथं पुरणपोळ्याच होत्या म्हणत होती. तर आता मी चपाती बनवत आहे हिच्यासाठी. तर इकडे पूजाला जेवायला वाढलेलं आहे आणि माझं जेवण झालेलं आहे अगोदरच. तर फक्त पूजाला वाढलं. जेवण जसं झालं तसं आम्ही वरती आलेलो आहोत थोडं फिरण्यासाठी. म्हणजे दररोज कितीही काम असो, अर्धा तास किंवा 15 मिनिट मी स्वतःसाठी काढते, कारण आपल्याला या कामाच्या घाईगडबडीत स्वतःकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. माझी गुडघे जे आहेत ना खूप दुखत आहेत, म्हणजे उठण्याचा बसण्याचा त्रास होत आहे. बसल्यानंतर उठता लवकर येत नाही आणि उठल्यानंतर बसता येत नाही, असा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे थोडंसं एक्सरसाइज करणं आपल्याला गरजेचं होतं. तर वरती येते मी, म्हणजे पायऱ्या चढत येते ना, त्यामध्ये थोडासा भरपूर एक्सरसाइज आपली होते. तरी पण वरती आल्यानंतर या फ्रेश वातावरणामध्ये थोडा वेळ मी हिंडणं फिरणं करत असते. थोडंसं आराम भेटतं, तितकं हे होत नाही. मग नंतर आम्ही खाली आल्यानंतर पूजा इकडे ब्लाऊज पिसा जे आहेत ना, म्हणजे ब्लाऊज शिवायचे त्याचे इथंच टाकण्यासाठी घेऊन आलेले पार्लरमध्ये. तर तेच दाखवत होते की अशा प्रकारे शिवायचं आहे, ते सगळं सांगत होती. असं आता उद्याच्याला दीपकला देऊन पाठवणार आहे मी, कारण गावात कोणी व्यवस्थित शिवत नाही असं म्हणत होती. असो, आता इकडे सोफी खायला घेतलेला आहे आम्ही. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.